कोल्हापुर महाराष्ट्र और कांग्रेस पार्टी छत्रपति का अपमान कभी बर्दाश्त नहीं करेंगी। संजय मांडलिक को महाराष्ट्र से माफी मांगनी चाहिए, वरना इसका असर कोल्हापुर लोकसभा क्षेत्र और महाराष्ट्र पर पड़ेगा और लोग तब तक चैन से नहीं बैठेंगे जब तक बीजेपी उनकी वफादार पार्टी को चुनाव में नहीं हरा देती। शिवसेनेच्या शिंदे गटाचे कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार आणि विद्यमान खासदार श्री संजय मंडलिक यांनी काँग्रेस उमेदवार छत्रपती शाहू महाराज हे शाहू महाराजांचे खरे वंशज नाहीत अशा पद्धतीचं वादग्रस्त आणि तथ्यहीन विधान करून आपली वैचारिक दिवाळखोरी दाखवून दिलेली आहे। वास्तविक भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षाकडून सातत्यानं अशा पद्धतीचा खोटा इतिहास सांगून लोकांचं मूळ मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्याचं काम केलं जातं। या विधानाबद्दल तात्काळ संजय मंडलिक यांनी कोल्हापूरकरांची, महाराष्ट्रवासियांची माफी मागावी, अन्यथा त्यांना या मतदारसंघातील जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांच्या या विधानाचा पडसाद संपूर्ण राज्यामध्ये उमटल्याशिवाय राहणार नाहीत। वास्तविक संजय मंडलिक यांनी त्या मतदारसंघाचे खासदार म्हणून लोकांचं मागच्या 5 वर्षामध्ये कुठलंही विकासाची ठोस कामं केलेली नाहीत। जनता त्यांच्यावर प्रचंड नाराज आहे आणि जनतेनं या निवडणुकीमध्ये त्यांचा दारुण पराभव करण्याचा संकल्प केलेला आहे आणि याची त्यांना जाणीव लागलेली आहे। म्हणून त्यांच्याकडून अशा पद्धतीचा खोटा इतिहास सांगून लोकांचं लक्ष विचलित करण्याचा केविलवाना प्रयत्न सुरू आहे। त्यांनी केलेलं हे विधान, या विधानाच्या पाठीमागं खरा सूत्रधार कोण आहे याचा सुद्धा या ठिकाणी शोध घेण्याची आवश्यकता आहे।